नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे कान्हा सखीला विचारतो, बेबी सरकार एवढं तयार होऊन कुठं चाललात तुम्ही? तेव्हा मात्र सखी सांगू लागते की मी जॉबसाठी चालले इंटरव्ह्यूला, कारण मला कॉल आलेला आहे, मी अप्लाय केलेलं होतं. तेव्हा कान्हा म्हणतो, अहो पण सखी मॅडम गरज काय आहे तुम्हाला जॉब करायची? अहो मी आहे ना, मी कमवतोय ना. तेव्हा सखी म्हणते की बरोबर आहे, म्हणजे पुन्हा 1 महिना झाला की तू मला तिकडे घेऊन जाणार, पण मला हे नकोच आहे. कारण तुझ्याकडे जे पैसे आहेत ते सरकारचे आहेत आणि ते मला वापरायचे नाही आहेत. तेव्हा कान्हा म्हणतो, पण सखी बेबी सरकार तुम्हाला वाटतं तेवढं सोपं आहे का? तुम्ही ज्या पद्धतीने आता जॉब शोधायला चाललेला आहात किंवा बाहेर चाललेला आहात असं तयार होऊन वगैरे, हे भाजी आणणे इतपत तुम्ही कधी भाजी तर आणली का हो मार्केटमधून? असं कान्हा तिला बोलत असतो. तेव्हा मात्र ती म्हणत असते, म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे काय नक्की? तुला म्हणायचं आहे काय? तू काय ठरवलं आहे? तुला काय वाटतं? तू काही बोलशील? आणि मग कान्हा सखीला सांगू लागतो की कसं जाणार आहात? रिक्षाने. अहो एक रिक्षा थांबते का इथं? तेव्हा सखी म्हणते, बसने जाईल, ट्रेनने जाईल. कान्हा म्हणतो, ट्रेन नाही, तुम्ही एक काम करा माहिती आहे का, रेल्वे स्टेशनला जा आणि तो ट्रेलर असतो ना तो बघा फक्त. गाड्या ट्रेन कशा येतात, लोक कशी चढतात, कशी जातात, एक दिवस बघा म्हणजे कळेल. तेव्हा सखी म्हणते, काय? मग कान्हा सांगू लागतो की म्हणजे? तेव्हा सखी सांगू लागते की लेडीज कोच असतो ना त्यात बसून जाईल. तेव्हा कान्हा म्हणतो, हो का, लेडीज कोचमध्ये? तुम्हाला वाटतं तेवढं सोपं आहे का ते? म्हणजे तुम्हाला माहिती आहे का बायका किती भांडत असतात आणि कशा पद्धतीनं? हां, बरं. तुम्हाला सोडून पण देतील, म्हणजे त्या बायका तिथं भाज्या निवडत असतात, लसूण सोलत असतात आणि त्यांची भांडणं सुरू झालेली असतात. तुम्ही एवढ्या लहान आहात की तुम्हाला सोडून पण देतील ते. पण ह्या गोष्टीचा कधी विचार केला आहे का तुम्ही? म्हणजे विचार करा बघा, पटतंय का? कारण उतरणार कसे? तुम्हाला जर अंधेरीला उतरायचं असेल तर तुम्ही वसईपर्यंत जाल एवढ्या गर्दीतनं आणि तुम्हाला उतरताच येणार नाही. सखी म्हणते, बाद झालं काना. सखीला भीती तर वाटत असते, पण कानाला ती म्हणते, बाद झालं, मी करेल जॉब, नको काळजी करू तू, माझी मी बघेल काय करायचं ते. आणि तू मला डायव्हर्ट नको करूस हां. म्हणजे तुझ्या या सगळ्या बोलण्यावरून तर मला आता असं वाटायला लागले की तू हे सगळं मुद्दाम करतोय. आणि त्याचबरोबर तुला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या जाणून बुजून करायच्या आहेत. तुला असं वाटतंय की मी पुढे जाईल, मी जॉब करेल, म्हणून मला जॉब करू नये म्हणून तू हे सगळं करतोय. असं ते बोलणं चालू असतं दोघांचं. आणि तेव्हा मात्र काना म्हणत असतो, बाद झालं बेबी सरकार, बाद झालं. तुम्ही ना चुकीचा अर्थ लावता या सगळ्यांचा, आणि या सगळ्यांमधून तुम्हाला लक्षात येत नाही की तुम्ही काय बोलताय ते. आणि कान्हा सखीला समजवत असतो, पण सखी मात्र ऐकायला तयार नसते. सखीला असं वाटत असतं की हा मुद्दाम मला बोलतोय आणि मला डायव्हर्ट करत आहे, मी जाऊ नये असं याला वाटतंय, म्हणून याचं हे चालू आहे, असं सखीच्या बोलण्यातनं लक्षात येत असतं. तेव्हा मात्र कान्हा म्हणत असतो की बाद झालं, आता शेवटी तुम्हाला ऐकायचंच नाही तर ठरवा तुमचे तुम्ही काय करायचे ते. इथंपर्यंत कान्हा बोलून गेलेला असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सखी मात्र कान्हाला समजवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु कान्हाला ऐकूनच घ्यायचं नसतं. कान्हाच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट असते, आणि सखी जॉबला नाही गेली पाहिजे, कारण कान्हाला भीती वाटत असते, हे जर सरकारांना कळलं तर सरकार काय करतील. आणि सखी ऐकायलाच तयार नाही आहे. कान्हा नको, नको म्हणत बाहेर आलेला असतो. सखी आता पुढे पळत असते, कान्हा तिच्या मागे पळत असतो. पण कान्हाचं सखीला ऐकायचंच नाही आहे. सखीचं असं म्हणणं आहे की मला जॉब करायचं आहे, या सगळ्या बंधनातून रिकाम व्हायचं आहे, 1 महिन्याचं चॅलेंज मला पूर्ण करायचं आहे. एवढंच तिच्या डोक्यात असतं. काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला मार्ग काढायचा आहे, याच गोष्टींचा विचार सखी वारंवार करत आहे. आणि तिला वाटत आहे की ती या सगळ्यातून मार्ग काढू शकते. आणि त्याचबरोबर आता कान्हा सखीला बोलत असतो, रिक्षा काही तिला मिळत नसते. ती म्हणते की चल शिट्टी मारता येते का बघू तुला. कारण तिला माहिती आहे कान्हाने शिट्टी वाजवली की त्या क्षणी तिथे रिक्षा येणार आहे, म्हणून ती कान्हाच्या मागे लागते आणि कान्हाला शिट्टी वाजवायला सांगते. कान्हाने शिट्टी वाजवलेली असते आणि रिक्षा तिथे येते. सखी म्हणते बाय, निघाले. म्हणजे कान्हाला कळतं की सखीने काय गोंधळ घालून ठेवला आहे. मग मात्र कान्हा म्हणतो, आत्ता मला कळलं की हे सगळं तुम्ही का केलेलं आहे ते. म्हणजे तुम्हाला रिक्षा बोलवायची होती म्हणून मला शिट्टी वाजवायला हवी, असं कान्हा सखीला बोलू लागतो. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कान्हा सखीसोबत बोलत आहे, सखीला सांगत असतो, तिच्या मागं पळत असतो की जाऊ नका, जाऊ नका. आणि तेवढ्यातच एका गाडीतून कान्हाला ओढलं जातं. म्हणजेच कान्हाचा बॉस त्या गाडीतून बसलेला असतो. कान्हाला बोलवतो आणि कान्हाला म्हणू लागतो की हे सगळं काय चाललंय, आणि खानदेशी त्याच्या कानाखाली मारतो. खरं तर कान्हाला कळतच नाही आहे की कानाखाली का लगावली. त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायसा कन्स्ट्रक्शनमध्ये सखी आता पोहोचलेली आहे जॉब इंटरव्ह्यूसाठी. आणि सखीला खूप छान वाटत असतं. फायनली तिथं जॉबसाठी ती आलेली आहे या गोष्टीचा आनंद पण असतो.
परंतु त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र सखी आता तिथं पोहोचलेली आहे आणि सखी तिथे विचारू लागते. तेव्हा मात्र इकडे त्यांना ती सांगते की जॉब इंटरव्ह्यूसाठी कॉल आलेला. पण सखी कामत, साक्षात सखी कामत इथं आलेत ह्या गोष्टीने तिथला जो मॅनेजर असतो म्हणजे मालक आहे सायसाचा तो घाबरतो. तो म्हणतो, "अहो मॅडम तुम्ही इथे, अहो तुम्ही विकत घ्याल आमचं ऑफिस, असं आहे आणि तुम्ही इथे कसं काय?" तेव्हा सखी म्हणते, "हे बघा कसं आहे माहिती आहे का, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी इथे सखी कामत म्हणून नाही तर सखी कान्हा महाडिक म्हणून आलेली आहे आणि मला जॉबची गरज आहे. तुम्ही ते विसरून जा. मी त्यात माझ्यात ते कॅलिबर आहे का बघा, मी करू शकते का बघा, मग तुम्ही ठरवा." असं सखी त्यांना सांगत असते. पण ते म्हणत असतात की "नाही हो सखी मॅडम, हे शक्यच नाही आहे." आता मात्र सखीला कळत नसतं की काय करू. गोष्टी तर अशा पद्धतीने चाललेल्या आहेत आणि सखी मात्र विचारच करत असते की काय करू आणि कसं सोडवू हे सगळं. इकडे कानाखाली वाजवलेली असते त्याच्या बॉसने आणि तो म्हणत असतो की "तुला माहिती आहे का, या सगळ्या गोंधळामध्ये आपल्या मेन ध्येयापासून तू डिस्ट्रॅक्ट होतोय. तुला लक्षात येतंय का?" तेव्हा कान्हा म्हणत असतो की "नाही, असं नाही होतंय. काय झालंय माहिती आहे का, तिकडं ते सरकार, मी सखीला या चाळीतून घेऊन जाऊ शकत नाही आहे. मला माहिती आहे पुढं काय होणार आहे. माझ्या निर्णयामुळे सखीला त्रास होणार आहे. सखी या सगळ्यापासून माझ्यापासून दूर जाणार आहे आणि मी जसं त्यांना तिकडे घेऊन जायचा विचार करतोय तशी ती चाळीकडे ओढली जाणार आहे. म्हणजे ती चाळीतून बाहेरच येणार नाही आहे." असं सगळं कानाला वाटत असतं आणि कान्हा हे सगळं बोलून दाखवत असतो. तेव्हा ते बॉस त्याला सांगत असतात, "पण तुझ्या लक्षात येतंय का, यामुळं आपलं ध्येय?" तेव्हा तो म्हणतो की "नाही, माझ्याकडनं थोडंसं चूक झाली असेल, पण सखी मॅडमना त्रास नको आहे, म्हणून मी हे सगळं करतोय. कधी तर माझं ना म्हणजे मी असा पेचात अडकलोय अशा कंडिशनला असतो. कारण मला कळतच नाही आहे की मी काय करणार आहे आणि कसं करणार आहे." हे सगळं कान्हा बोलत आहे. तेव्हा मात्र इकडे सखी आणि कान्हा सखीबद्दल विचार करतोय. ही गोष्ट बॉसच्या सुद्धा लक्षात आलेली आहे. खरं तर त्यामध्ये सखीचा काही दोष नाही आहे, तरी पण सखीला जाणून-बुजून त्रास द्यावा लागतोय हे त्यांना दोघांनाही पटत नाही आहे. कारण या सगळ्या गोष्टींमुळं इकडे तेजस्विनी सरकार ज्या आहेत त्यांच्या बाबतीत निर्णय घेणं कानाला अवघड जातं आहे. तेव्हा सखी म्हणत असते, "अहो पण तुम्ही असं काय करताय?" म्हणजे तो म्हणतो की "अहो तुमच्या ऑफिसमधल्या शिपाईला जेवढा पगार आहे ना, त्याच्या निम्मा पगार पण मी इथं तुम्हाला देऊ शकत नाही आहे. पण तुम्ही असं काय करताय?" असं त्याचं म्हणणं असतं की ह्या जॉबसाठी. आणि सरकारांचं म्हणणं असं आहे की काहीही झालं तरीही आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे झाल्या पाहिजेत. इकडे सरकार येतात, ड्रायव्हरला गाडीची चावी मागतात, "चावी दे, मला जायचं आहे." तेव्हा मात्र ड्रायव्हर तिथे असतो आणि तो सरकारांना म्हणतो की "हे घ्या." खरं तर त्याला त्या क्षणी आठवत असतं गौतमने सांगितलंय, "जेव्हा वहिनी गाडीची चावी घेऊन जाईल तेव्हा मला सांग." असं ठरलेलं असतं आणि मग तो लगेचच आता फोन करायचं ठरवतो, तो म्हणजे गौतमला. इकडे सरकार गाडीत बसतात आणि तोपर्यंत त्यांना फोन येतो, तो म्हणजे सायसा कन्स्ट्रक्शनमधून. तेव्हा त्यांना लगेचच सरकार म्हणतात, "अरे प्रामाणिक आहात तुम्ही." तेव्हा ते म्हणतात की "कसं आहे, तुम्ही आमच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केले ना आणि ते सखी जी आहे ती जॉबसाठी आलेली आहे. मग काय करायचं? म्हणजे देऊ का जॉब?" हे विचारण्यासाठी खरं तर फोन केलेला असतो. परंतु सरकार त्याच्याशी बोलतात. आता सखी तिथं थांबलेली आहे आणि मग ते मॅनेजर तिथे येतात आणि ते म्हणू लागतात की "मी तुम्हाला जॉब." सखी म्हणते, "अहो इंटरव्ह्यू तरी?" ते म्हणतात की "दिलेला आहे." सखीला खूप आनंद होतो. फायनली तिला जॉब हवा होता, तो मिळालेला असतो. ती खुश झालेली असते आणि सखी म्हणते, "खरंच? अहो पण माझे इंटरव्ह्यू तरी घ्या आधी तुम्ही." तेव्हा ते म्हणतात की "तुमचा कॉन्फिडन्स बघूनच लक्षात आलेलं आहे की काही प्रॉब्लेमच नाही आहे. त्यामुळं तुम्ही इथे जॉइन करत आहात." सखीला मात्र छान वाटतं. फायनली सखीला जॉब मिळालेला आहे. सखी खुश असते. इकडे चाळीत मामा-मामींचं जो आहे तो भांडण चाललेलं असतं. मामांनी गोंधळ घातलेला असतो की फोन आला म्हणून मामा बाहेर आलेले असतात आणि मामांनी एक राडा करून ठेवलेला असतो आणि तो असा की तिथे जो काही गोंधळ झालेला असतो तो म्हणजे जेवायला गेल्यानंतर मामीला आतमध्ये बसवलेलं असतं, फोन आला म्हणून बाहेर आलेले असतात आणि तिथून तसेच निघून घरी येतात. मग काही कारण नसताना मामीला ते बिल भरावं लागलेलं असतं, याच्यासाठी भांडण सुरू असतं. तेव्हा मात्र सगळेजण हसत असतात, कारण मामांनी जो काही गोंधळ घातलेला आहे त्यामुळं. तेवढ्यात सगळ्यांना तिकडून सखी येताना दिसते. सगळेजण पाहू लागतात. पण सखी तर छान तयार शॉपिंग वगैरे करून सगळ्यांसाठी मिठाई घेऊन आलेली असते, मुलांसाठी खेळायला घेऊन आलेली असते. सगळेजण पाहू लागतात की काय झालेलं आहे म्हणून सखीकडे. आणि मग कान्हा पण पाहतो
सखी खूप खुश असते. कानाला कळत नाही आहे की आज ही एवढी कशी खुश आहे? नक्की काय झालं आहे? काही इश्यू काय आहे? या गोष्टींचा विचार आता काना करायला लागलेला असतो. सखी मात्र सगळ्यांकडे येते, सगळ्यांना सांगू लागते आणि त्याचबरोबर इकडे सखीने मुलांसाठी चॉकलेट्स, फुगे एवढं सगळं आणलेलं असतं आणि सखी मात्र जाम खुश असते. सखीला छान वाटत असतं की फायनली तो दिवस आलेला आहे आणि आता लवकरच माझी या चाळीतून, या कानाच्या आयुष्यातून मुक्तता होईल. कारण सखीच्या डोक्यात वेगळा प्लॅन असतो. तिला डिवोर्स देऊन रिकामं व्हायचं आहे. तिला हे नातं पूर्ण टिकवायचं नाही आहे. कारण सखीला वाईट वाटतंय की कान्हाने तिला फसवलेलं आहे. कान्हाने तिची फसवणूक केलेली आहे. या गोष्टीचं मात्र सखीला वाईट वाटत असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सखी सगळ्यांना आता तिने आणलेले गिफ्ट्स त्याचबरोबर मिठाई सगळ्यांना देत असते, सगळ्यांशी प्रेमाने वागत असते. त्याच वेळी कान्हा तिथे येतो आणि कान्हाला ती म्हणते की हे घे, म्हणजे तू पण घे. असं म्हणत तिने कान्हाला मिठाई दिलेली असते आणि तेव्हा मात्र कान्हा तिच्याकडे पाहतच राहतो. कारण सखीने जॉब तर मिळवलेला आहे, पण आता पुढे काय? हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि मग कान्हा म्हणत असतो की पण सखी मॅडम, जमणार आहे का हे सगळं? तेव्हा ती म्हणते की बरोबर आहे. तुला माहिती आहे का, हे सगळं करण्यासाठी मला म्हणजे असं काही नाही आहे, तुला माहीत नाही आहे की तूच मला मोटिवेट केलं आणि म्हणून मी हे सगळं करू शकलेले. खरं तर कान्हा एक मुलगा चाललेला असतो त्यांच्या चाळीतल्या इंटरव्ह्यूसाठी, त्याला मोटिवेट करत असतो, त्याला भीती वाटलेली असते. तेव्हा कान्हाने सखीला सांगितलेलं, ते त्या मुलाला सांगितलेलं ऐकलेलं असतं सखीने आणि त्यामुळं सखी म्हणते की तूच मला मोटिवेट केले. कोणतंही काम आपल्यासाठी लहान मोठं नसतं. काम मिळणं गरजेचं आहे एवढं महत्त्वाचं असतं, एवढं सखीच्या डोक्यात असतं. इकडे आता दाभाडे मावशी सगळेजण तिथं असतात. दाभाडे मावशी म्हणत असतात की सगळं व्यवस्थित होणार आहे, काळजी करू नकोस, असं तिला सांगत आहेत. आणि इकडे सखी म्हणते की आता सरकारांकडे गेलं पाहिजे. खरं तर कानाला भीती वाटत आहे की जर आत्ता आपण सरकारांकडे गेलो तर काय होईल, हा प्रश्न पडलेला असतो. आणि सरकारांना जर कळलं की यांना जॉब मिळाला आहे तर वाटच लागणार, हे कानाला वाटत असतं. आणि इकडे सखी म्हणते की सगळ्यांना बोलवते, सरकार तिथं आलेलं असतात. सरकारांना ती म्हणते की बरं झालं सरकार तुम्ही आलात. कसं आहे, आनंद सेलिब्रेट केला पाहिजे की नाही, म्हणून हे केलं आहे. मीनाक्षी काकू, गौतम काका सगळ्यांना बोलवलेलं असतं, पुरशू काका. त्याचबरोबर फक्त कुल्फी तिथं नसते, कुल्फीची आईसुद्धा तिथं आलेली असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता सगळेजण पाहतच राहतात. पण सरकारांनी जो काही गेम केलेला आहे तो वेगळाच केलेला आहे, ज्याची सखीला कल्पनासुद्धा नाही. गौतम काका येतो आणि स्वतः सखीला पेढा भरवतो आणि म्हणतो हे घे. कारण पेढ्याचा बॉक्स गौतम काकाच्या हातात दिलेला असतो. आणि मग सरकार सखीला म्हणत असतात आधी. सखी म्हणते की नाही, चॅलेंज सुरू आहे आपलं अजून, चॅलेंज संपलेलं नाही आहे, त्याशिवाय मी नाही येणार आत, असं इकडे सखी सांगू लागते. तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात. मीनाक्षीला एक वेगळाच आनंद झाला आहे. सखी येऊ नये अशी तिची इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण होणार. कारण सखी जे काय करते त्या चाळीत राहायचं आहे म्हणून हे सगळं करते आणि इकडे सरकार सखीने चाळीत राहू नये म्हणून प्रयत्न करत असतात. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सरकारांना खरं तर खूप राग आलेला असतो, पण त्यांनी प्लॅनच असा केलेला असतो. तेवढ्यात सखीचा फोन असतो आणि सखीच्या फोनवरती त्या मॅनेजरचा फोन आलेला असतो. सखी म्हणते एक सेकंद आणि ती फोन घेते. इकडे कान्हा मात्र सरकारांकडे पाहत असतो. कान्हा नक्की काय करणार आहे हे सरकारांनाही कळत नसतं. आता सखी फोन घेण्यासाठी जाते आणि तिकडून तिला फोनवर सांगितलं जातं की सॉरी, आम्ही हा जॉब तुम्हाला देऊ शकत नाही. कारण तुम्ही आमच्या कंपनीची काही माहिती, इन्फॉर्मेशन काढण्यासाठी आलेला आहात, असं आम्हाला कळलेलं आहे. सखी म्हणते अहो मगाशी तर तुम्ही मला सकाळी तर सांगितलं की तुम्ही मला जॉब दिलेला आहे आणि आत्ता हे असं, नक्की काय समजायचं आहे मी या सगळ्याचं, असं सखी बोलत असते. तेव्हा मात्र इकडे सरकारांना आठवतं, सरकारानेच त्या माणसाला सांगितलेलं असतं की द्या तिला जॉब आणि तिला आनंद साजरा करू द्या, तिच्याकडे असलेले पैसे सगळे संपून जातील आणि त्यानंतर जेव्हा ती इकडे येईल तेव्हा आम्ही करेल काय करायचं ते. आता सरकारांना शब्द दिल्याप्रमाणे त्या माणसाने सखीला फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की तुम्हाला हा जॉब मिळू शकत नाही. सखी हादरते, सखी विचार करू लागते की हे सगळं काय झालं आहे आणि मग मात्र सखीला रडू येतं. मग सखी आणि कान्हा चाळीत जातात. दोघंही साईबाबांच्या पायाशी असतात. साईबाबांना म्हणू लागतात की का का होतंय? सखी म्हणत असते का होतंय? वाईट माणसं, वाईट विचार, खोटारडेपणा हे सगळं माझ्याच बाबतीत का घडतंय? म्हणून सखी विचारू लागते आणि तेव्हा मात्र
काना तिथं असतो आणि तो म्हणतो मी आहे. तेव्हा सखी म्हणते बाद झालं काना, दूर हो माझ्यापासून, गरज नाही आहे मला तुझी, कारण तू मला माझ्या आयुष्यातच नको आहेस. असं सखी सगळ्यांच्या समोर बोलत आहे. काना आता सखीची कशी समजूत घालणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा.